नमस्कार मंडळी, अक्षय तृतीयेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर काल आम्ही अक्षय तृतीयेची पूर्वतयारी केली होती आणि आज परत सकाळची पूर्ण कामं आटपून पुन्हा आज पूर्ण अक्षय तृतीयेच्या स्वयंपाकाची तयारी करायची आहे. तर आज अक्षय तृतीयेनिमित्त आम्ही काय काय बनवणार आहे हे तुम्हाला या व्लॉगमध्ये आम्ही शेअर करू. शुभ प्रभात सर्वांना. सकाळच्या कामांना सुरुवात झालेली आहे. मी माझ्या दारापुढे नेहमीप्रमाणे छोटीशी रांगोळी काढून घेतली. त्याचप्रमाणे ताईने सुद्धा अंगणामध्ये एक रांगोळी काढून घेतलेली आहे आणि तसेच आमच्या उंबरठ्याच्या टाईल्सवरती हळदीचे लेपन लावून तिथे लक्ष्मीची पावलं आणि छोटीशी रांगोळी काढून घेतली. ह्यानंतर आंघोळ करून लगेच आम्ही देवपूजेला सुरुवात केलेली आहे. माझी देवपूजा आटोपलेली आहे. त्याचप्रमाणे ताईने खालीसुद्धा देवपूजा केलेली आहे. देवपूजा आटोपल्यानंतर लगेच आम्ही स्वयंपाकाची तयारी सुरू केली. एकीकडे आंबे उकळून घेतले आमरसासाठी आणि आमरसाची तयारी केली, तर दुसरीकडे गहूला कचूला भिजू घालून त्याचा गर काढण्यासाठी 2 विड्याचे पानं चुना कथा लावून हे मिक्सरच्या भांड्यामधून हे सारण काढून आणि चाळणीने ते चाळून ते आमरसामध्ये ओतून चांगलं मिक्स करून घेतलं. आमरसाला चांगली उकळी आलेली आहे. ह्यामध्ये आता हे सारण टाकून घेऊन छान उकळून घेऊ. त्यामुळे आमरसाला छान फ्लेवर पण येतो आणि छान कलर पण येतो. तसं तर हा गहूला कचूला उष्णतेचा दाह कमी करण्यासाठी म्हणून टाकला जातो आणि पण हे थंड असतं म्हणून हा गहूला कचूला या दिवशी टाकला जातो. एकीकडे डाळीच्या चटणीचं मिक्सरच्या पॉटमध्ये रेडी करून घेतलं. मुगाच्या डाळीच्या वड्याचं सारण रेडी करून मुगाच्या डाळीचे वडे ताईने एकीकडे तळून घेतले. तुम्ही बघू शकता वडे कसे छान असे टम्म फुगलेले आहेत. आणि दुसरीकडे पंचामृतासाठी चिंच भिजवून त्याचा गर काढून तसेच त्या चिंचाच्या गरमध्ये गुळाचे खडे टाकून आणि फोडणीचं पूर्ण सामान रेडी करून पंचामृत फोडणी घालायची तयारी करून घेतली. आमरसाला छान उकळी आलेली आहे. तुम्ही बघू शकता आमरस बनायला साधारणतः 1 ते 1 तास लागतो. एकीकडे मी पंचामृत फोडणी घालून घेतलं. राई, जिरं, मोहरी तसेच हिंग घालून कढीपत्ता आणि मिरची घालून त्यामध्ये चिंच आणि गुळाचं सारण टाकून घेतलं आणि ते छान उकळी येण्यासाठी ठेवून दिलं. पंचामृताला छान उकळी आल्यानंतर आणि ते आटल्यानंतर त्यामध्ये तीळ आणि शेंगदाण्याचा कूट घालायचा असतो. इकडे आमरस रेडी झालेला आहे. पंचामृताला चांगली उकळी आलेली आहे. आता ह्यामध्ये ताईने तीळ आणि शेंगदाण्याचा कूट घालून घेतला. एकीकडे मी आलूची भाजी फोडणी घालून घेतली आणि भज्याचं आणि पुरीचं ताईने रेडी करून घेतलं. मी भजे तळून घेतले. त्याचप्रमाणे ताईने पुरीचे कणिक आणि पोळ्यांची कणिक मळून घेतली होती. तिने मला पुऱ्या लाटून दिल्या आणि मी एकीकडे भजे झाल्यानंतर पुऱ्या ह्या तळून घेतल्या. असं एक एक करून आम्ही पटापट 12च्या आत स्वयंपाक करण्याचा प्रयत्न केला आणि झाला पण तो बऱ्यापैकी. 12च्या आत आमचा स्वयंपाक रेडी होऊन पान देखील पडलं. असं दोघी मिळून आम्ही हा पूर्ण स्वयंपाक एक करून रेडी केला. जनरली आम्ही कॅमेरा समोर न घेताच तुम्हाला नेहमी स्वयंपाकाचा किंवा कुठल्याही रेसिपीचा व्हिडिओ दाखवतो. फर्स्ट टाईम आम्ही कॅमेरा समोर ठेवून दोघी स्वयंपाक करत असतानाचा एक छोटासा क्लिप यामध्ये आम्ही ॲड केलेला आहे.
पूर्ण स्वयंपाक रेडी झाल्यानंतर, पूर्ण तळणाचं वगैरे पदार्थ रेडी झाल्यानंतर आम्ही सगळे पदार्थ आईला खाली काढून दिले. आमच्याकडे अशी परंपरागत पद्धतीने अक्षय तृतीयेची पूजा केली जाते. अशा प्रकारे पान पुजलं जाते. अक्षय तृतीयेची पूजा आटोपल्यानंतर लगेच ताईने सर्वांसाठी पानं वाढून घेतली आणि सर्वांना जेवायला वाढले. ह्या प्रकारे आम्ही प्रत्येक सण हा एकत्र साजरा करतो आणि एकत्र पद्धतीने असे खाली सर्वजण जेवण करतो. अशा पद्धतीने कालपासून आजपर्यंत पूर्ण अक्षय तृतीयेची धावपळ सुरू होती आणि फायनली अक्षय तृतीयेचा सण साजरा करण्यात आला. वेगवेगळ्या प्रकारचे पक्वान्न बनवण्यात आले. तर तुम्हाला कसा वाटला आमचा आजचा व्लॉग? हे लाईक, शेअर, सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. आणि आमच्या पेरू दादाचं बघा कार्टूनपणा सुरू आहे. आमच्या दीदीसोबत, आमच्या एशासोबत. एशा दीदी, एशा ईशा हाय. चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय बाय. बाय.